आम्ही प्राथमिक शाळेमध्ये शिकत असताना आमची उजळणी म्हणण्याची जी पद्धत होती ती अशी होती. 21 एक 21, 21 42, 21 63, 21 चौक 84, 21 पाचा 500, 21 सक्कम 26 600, 21 साते 47, 21 आठे 68, 21 नाम 89 800 आणि 21 दहा 10 आम्ही असं बोलायचो. आता विद्यार्थी कसे म्हणतात? 21 पाचा 105 आणि 21 सख 126, 21 साते 147. कोणती पद्धत योग्य वाटते? शिक्षकांना तुम्ही जी पद्धत सांगितली ही बदलायला सांगितलेली आहे का? का जुनी जी होती बोलण्याची पद्धत ती सांगितली? 12 पंचे 60, 12 सकम 72, 12 साते 84, 12 आठे 96, 12 नवे 88, 12 दाये 20. रुची तयार होते, शब्दामध्ये गोडवा येतो. जुनी पद्धती पद्धत होती. आता मन मानाल तसं तुम्ही. आता तुम्हाला उजळणी म्हणताना तुम्ही हे जे आकडे बोलतात हे बरे वाटतात का? नाही, तुम्ही सांगा. आता त्या ठिकाणी 25 पाचे 25 600 आपण म्हणतो. 25 पाचे 125 हे वाक्य बरं वाटतं उच्चारताना. पहा, जुन्या पद्धती विसरू नका, शैक्षणिक अवस्था बिघडवू नका. मी पंढरीनाथ आबा आव्हाड बोलतोय.